नमस्कार, मी ॲडव्होकेट जयश्री पेंडसे, सांगली. मी व्यावसायिक गटातून या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि आज मी आपल्यापुढं स्वातंत्र्यवीर सावरकरांची गणेश प्रार्थना ही जी रचना आहे त्याचं निरूपण सादर करणार आहे. हिंदुस्थानाच्या संपूर्ण इतिहासात विशेषतः अर्वाचीन काळात अनेक थोर स्त्री पुरुषांनी आपलं योगदान दिलं. कोणी विचारवंत तर कोणी उत्तम वक्ते, कोणी भाषाप्रभू तर कोणी सशस्त्र क्रांतिकारक, कवी, लेखक आणि कादंबरीकार. पण अक्षरशः अनंत पैलू असं व्यक्तिमत्व असणारं एकमेव द्वितीय असं नररत्न म्हणजे फक्त आणि फक्त सावरकरच. बुद्धिजीवी, कृतिशील, विचारवंत असं नररत्न, असे विज्ञाननिष्ठ सावरकर. कुसुम कोमल कवीही होते बरं का. त्यांची कविता म्हणजे रसपरिपूर्ण, शब्दसमृद्ध, भावसमृद्ध, विचार प्रवर्तक असा अनुभव. कुठं स्फूर्ती, कुठं शब्दांचे फटकारे, कुठं संस्कृत प्रचुरता तर कुठं ग्राम्य ठणठणीत शब्दांचा मारा. कधी कान उघाडणी तर कधी प्रोत्साहन, कुठं शाब्दिक कसरत तर कुठं डोळस आणि न्याय असं गुणपूजन. पण एक कविता दुसरीसारखी मुळीच नाही. प्रत्येकच कवितेला तिचं असं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व. गणेश प्रार्थना ही रचना त्यांच्या काव्य सुमनांजलीतलं एक पुष्प. तशी ही रचना अगदी संक्षिप्त पण आत्ताच्या भाषेत गुड थिंग्स कम इन स्मॉल पॅकेजेस अशा स्वरूपातली. सावरकरांच्या काळात आणि त्या काव्यात अपवादानं आढळणारी आर्तता आणि करुणा या काव्यात तर आहेच, पण काही वेळा काव्यात आवश्यक असणारी विफलता सुद्धा आहे. हे सदया गणया तार, तुझ्यावरी भार, तूच रे माय बापा आधार. सदया म्हणजे दयाळू, तार म्हणजे वाचव. गणेश ही देवता आपण विघ्नेश, विघ्नहर्ता, संकरनाशक म्हणजे संकटनाशक, मोचक या स्वरूपात आपण भजतो. अशा या गणरायाला या कवितेत मोजक्या, चपखल आणि आर्त शब्दात आळवलेलं आहे. पारतंत्र्यात समाजाच्या विविध घटकांची झालेली दयनीय अवस्था पाहून त्यांचं मन हेलावलं आणि या गणेशाचा धावा त्यांनी सन 1902 साली नाशिक इथं शब्दबद्ध केला. देशावरी हल्ला आला, पुरुष तो लढोनी मेला. हिंदुस्थानानं अक्षरशः हजारो वर्ष परकीय आक्रमणांना तोंड दिलं. अनेक घराघरातले करते पुरुष त्यात कामी आले. खैबर खिंडीतून, हिमालय रांगातून ग्रीक, हूण, कुशाण, पर्शियन, अफगाण यात तब्बल 17 वेळा हल्ला करणारा गजनीचा महमूदही आला. अशा 200 वेळा परक्या शत्रूंना आपण तोंड दिलं. अब्दाली आणि मराठ्यांचा संघर्ष झाला तो पानिपतावर. त्यात तब्बल 1 लाख मराठे कामी आले. मागं राहिली असह्य अशी बायका मुलं. असंख्य स्त्रिया, पुरुष, मुलं अफगाणांची गुलाम झाली. मागं लढत राहिले मराठे आणि धारातीर्थी पडले. एक इंग्लिश इतिहासकार म्हणतो, द मराठास फॉट विथ ग्रेटेस्ट व्हॅलर विच वॉज बियॉन्ड कपॅसिटी ऑफ अदर रेसेस. मित्रांनो, आजही काळ बदलला पण परिस्थिती कुठे बदलली आहे? आजही सीमेपलीकडून पाकिस्तान, बांगलादेश, चीन असे शत्रू आपल्या तरण्या बांड जवानांची आहुती घेतायतच की. हा धोका द्रष्ट्या सावरकरांनी तेव्हाच जाणला होता. शिवाय त्यानंतरही फ्रेंच, डच, पोर्तुगीज, ब्रिटिश यांनी आपली साम्राज्य आपल्यावर लादली. त्यात कित्येक लढले, कित्येक जण पडले. स्त्री गिळी अग्निकाष्ठाला, रजपुतपरी त्या परवशतेचे भूत पछाडी तार. म्लेच्छांच्या अत्याचाराच्या, विटंबनेच्या, मानहानीच्या भीतीनं अनेक रजपूत मानी स्त्रिया, मुली सामुदायिकरित्या जोहार करायच्या, अग्नी प्रवेश करायच्या. महाराणी पद्मिनी, तिच्या सख्या, दासी, नातेवाईक स्त्रिया सर्वांनीच अग्निभक्षण केलं होतं ते आपण का विसरायचं? आजही लव जिहादच्या रूपानं हे अत्याचार आपल्या आया बहिणींना जाळतायत, त्यांचा अवमान करतायत आणि त्यांना गुलामीत ढकलतायत. मात्र त्या काळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही राजपूत राजे आपल्या राजकन्यांचे विवाह मुघलांशी लावून देतच होते. उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतावर मुघल आक्रमण झाली तेव्हा अनेक राजपूत राजांनी पराक्रमी आणि स्वाभिमानी असूनही मुघलांची चाकरी स्वीकारली. स्वतःच्या शौर्याचा, गुणवत्तेचा वापर त्यांनी परकीयांच्या हितासाठी आणि स्वकीयांच्या ताडनासाठी केला.
त्यांच्या काळी इंग्रजी आमदानीत स्वत्व घाण टाकून सर्वार्थानं परक्यांची गुलामगिरी करणाऱ्या लाचाऱ्यांना सावरकरांनी हा टोमणाच मारला आहे आणि त्यांची कान उघडणी सुद्धा केली आहे बरं का. किती देशशत्रू भूतली रुच्चत्रू सहाही परी शापेवा सुशरे जाळी तो ब्राह्मण आता खाई परक्या लाथांचा बा मार. ज्याच्या वाणीत शाप देण्याचं सामर्थ्य होतं, ज्याच्या बाणात संताप आणि क्रोध भरला होता, अशा परशुरामासारख्या आणि आर्य चाणक्यासारख्या ब्राह्मणाला, इथं हा शब्द जातीवाचक नाही घ्यायचा बरं का, हा बुद्धिजीवी वर्गाला उद्देशून आहे, ज्यानं विदेशी शत्रूंच्या परकीयांच्या लाथा खाल्ल्या त्याची सावरकरांना खंत आहे. ज्यानं स्वतः शस्त्र उचलायचं इतकंच नाही तर इतरांना त्यात प्रशिक्षित करायचं, त्याला एक प्रकारचा शब्दांचा फटकारा सावरकरांनी मारलाय आणि परकीय आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी एक प्रकारचं गर्भित असं प्रोत्साहनही दिलंय. अटकेला झेंडा नेला रिपू कटका फटका दिधला दिल्लीचा स्वामी झाला तो शूर मराठा पाही तयाचे खाईन कोणी हाल. रिपू म्हणजे शत्रू, अटक हे ठिकाण सध्या ते पाकिस्तानात आहे. मराठ्यांनी स्वपराक्रमानं पार अटकेपार झेंडे नेले. मराठेच दिल्लीचं तख्त राखत होते म्हणा. महादजी शिंदे राघोबा दादा यांनी दिल्लीच्या नामदारी बादशाहचं राज्य स्वतः राखलं. खुद्द अब्दालीनं सुद्धा मराठ्यांना मुघल सल्तनतीचं संरक्षक नेमलं होतं. यापूर्वीच्या 60-70 वर्षाच्या भारताच्या राजकारणात दिल्ली ही मराठी माणसाची कर्तबगार असून काय अवस्था करते. या कोट्यवधी मराठी माणसातून दिल्ली दरबारी राज्य करणारा एकही नेता नाही का? ही परिस्थिती मराठी माणसाची परवड सावरकरांना जाणवली का? नक्कीच ती आजही तितकीच खरी आहे ना. अनेक निष्क्रिय कठपुतळी सारखे नेते जर पंतप्रधान होतात तर एखादा मर्द मराठा का नाही होत? सावरकर आज हयात असते तर त्यांनी नक्कीच हा रोकडा सवाल आपल्याला केला असता असं मला वाटतं. सावरकरांचं पौराणिक कथाचं श्रवण, स्वप्रयत्नानं केलेलं प्रचंड वाचन, त्यांचं विचारशील असं मन यांचा संयोग म्हणजे ही कविता. यात त्यांची स्वातंत्र्य लालसा लपलेली तर आहेच, पण थोडीशी शोकाकुल विव्हल अशी ही रचना. जरी गणपतीला उद्देशून असली तरी गण म्हणजे जनसामान्य जन त्यांना उद्देशून आणि त्यांचा पती म्हणजे नायक याला प्रेरणादायक अशी आहे. सावरकरांची कविता म्हणजे त्यांचा आत्मा, त्यांचं हृदय. विद्यमान काळातही ही रचना अजिबात शिळी कालबाह्य वाटत नाही. हेच तिचं यश आणि ही कधीच कालबाह्य वाटणार नाही. धन्यवाद.